Yeah. So welcome all. स्वागत है सगळ्यांचं. So now we are talking about this next lesson that we called as the universe. Universe का हम लोग next lesson की में बात कर रहे हैं. तो basically हमने देखा था last time आपण लास्ट टाइम हे म्हणलो होतं की जे काही गोष्टी म्हणजे स्टार्स, न्यूबेलास, क्लाउड्स, गैसेस, डस्ट, डेड स्टार्स, न्यूली बॉर्न स्टार्स, एस्ट्रॉइड्स, तो ये सब लोग इन सब का काउंटिंग कहाँ में होता है, इन सब का काउंटिंग यूनिवर्स में होता है. तो युनिवर्स इज कन्सिस्ट ऑफ दिस ऑल दिस मटेरियल्स. म्हणजे त्याला आपण काय म्हटलेलं म्हणजे काय की युनिवर्स किंवा ब्रह्मांड कशाचं बनलेलं आहे तर न्यूली बॉर्न स्टार्स, न्यूबेलास, डेड स्टार्स, डस्ट, क्लाउड्स ऑफ गॅसेस या सगळ्यांनी बनलेला आपण बघितलेला आहे. एंड वन मोर थिंग वी हैव लर्न, और हम लोगों ने और एक लाइन सेंटेंस हमने देखा था, द यूनिवर्स इंक्लूड द एन नंबर ऑफ गैलेक्सीज, द स्पेस बिटवीन देम एंड आल्सो एनर्जी. मतलब इनके साथ साथ डेड स्टार वगैरह डस्ट के साथ साथ हम लोगों ने देखा था कि एनर्जी भी वहां में इंक्लूड है. ठीक है. तो हम लोगों ने देखा था गैलेक्सीज वगैरह क्या और मिल्की वे यानी क्या है, वो हमने लास्ट सेशन में देखा था. अभी हम लोग देख रहे हैं कि अभी हम लोग देख रहे हैं की गॅलेक्सीजचे शेप्स कोणते आहेत. आता आपण बघणार आहोत गॅलेक्सीचे शेप्स कोणते आहेत. तर बेसिकली इथे स्पायरल, एप्टिकल, elliptical, barrel and irregular shape आपल्याकडे आहेत. We have this spiral shape, elliptical shape, barrel shape and irregular shape. So these four shapes we have basically for the galaxies. Okay, to know the galaxies or to know about the galaxies. तो बेसिकली उनमें से कौन से होते हैं स्पायरल में. स्पायरल मध्ये नावावरूनच आपल्याला कळतं की ते गोल 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 आहेत, तर त्याला आपण गोल आकार असल्या कारणाने त्याला आपण स्पायरल असं म्हणतो. ये गोल रहने के कारण वी कॉल देम एज अ स्पायरल. नंतर एलिप्टिकल. एलिप्टिकल म्हणजे आपण जर बघायला गेलो तर एग लाईक स्ट्रक्चर म्हणजे अंडाकृती आपल्याला आकार ह्याच्यामध्ये दिसून पडतो, तर त्याला आपण एलिप्टिकल असं म्हटलेलं आहे. पुढे हा बॅरेट. बॅरेट मध्ये आपण बोलतो की एक दोन असे कोन्स आहेत, एक ऑपोजिट डायरेक्शन मध्ये असतात. बैरेट का हम लोगों ने बोला कि वन वन और दो मध्ये ऑपोजिट डायरेक्शन मध्ये असतात. एंड इरेग्युलर मध्ये जिस प्रकार हम लोग उसका नाम है उसी प्रकार अमीबा लाइक स्ट्रक्चर रहता है. जिस प्रकार अमीबा को जो हम लोगों ने बोला था कि अमीबा का कुछ डिफाइनेड शेप रहता है क्या, द आंसर इज नो. उस प्रकार हे जी गॅलेक्सी आहे तिला सुद्धा पण डिफाइनेड शेप नाहीये. तर हे जे काही माहिती आपल्याला गॅलेक्सीज, हे काय माहिती आपल्याला एस्ट्रॉइड्स किंवा हे जे एस्ट्रॉइड्स आणि जे काही माहिती आपल्याला गॅलेक्सीज वगैरे मिल्की वे याच्याबद्दल कळलेले ते कोणामुळे, इट्स because of the Hubble telescope. All the information is come from the Hubble telescope. So what is Hubble telescope? The Hubble telescope एक काय है? The scientist Edwin Hubble showed that there is a exist of many galaxies beyond our Milky Way. तो जो सायंटिस्ट आहे एडविन हबल, उन्होंने दावा किया था, त्यांनी एक ठामपणे मत टाकलं होतं की आपल्या गॅलेक्सीला म्हणजे आपले मिल्की वे जे आपण बोलतोय, आपले जे सोलार सिस्टम बोलतोय, त्या सोलार सिस्टमला व्यतिरिक्त ते सोलार सिस्टम सोडून अजून बऱ्याच असे सिस्टम्स आहेत. सोलार सिस्टमला सोडून आपल्या मिल्की वेला सोडून बऱ्याच अशा गॅलेक्सीज आहेत. हे त्यांनी तिथे ठामपणे सांगितलं होतं. तर त्याच्या शोधामध्ये आपण बघितलेलं होतं की 1999 नासा ते बेसिकली आपलं अमेरिकेमधलं स्पेस एजन्सी असलेले आपण बघू शकतो. ओके. देन ती लॉन्च द हबल टेलिस्कोप. हबल टेलिस्कोप हा एक टेलिस्कोप म्हणजे हा एक सॅटेलाइट आपण बेसिकली बोलू शकतो. म्हणजे उपग्रह, हबल टेलिस्कोप नावाचा उपग्रह त्यांनी लॉन्च केला आणि तो अवकाशात सोडला. नंतर आपण बघतो हबल टेलिस्कोप इज मेड द इझियर टू लुक फॉर अ स्टार्स अँड टेक अ फोटोग्राफ्स टू ऑप्टेन द स्पेक्ट्रम म्हणजे त्याच्यात काय समजतंय की अवकाशामध्ये वेगवेगळ्या कोणाचे फोटोग्राफ घेणे, वेगवेगळ्या कोणाचे निरीक्षण करणे, हे सगळं काम आपल्याला हबल टेलिस्कोप वरून खेळतो. तो हबल टेलिस्कोप खेचून आपल्याकडे पाठवतो. म्हणजे काय एक प्रकारचा हा कॅमेरा असल्यासारखा आपण याला बोलू शकतो. एक प्रकारचा कॅमेरा असलेला हा बोलू शकतो. म्हणजे हा काय करतो अवकाशामधल्या वेगवेगळ्या अँगल वरती वेगवेगळ्या स्टारवर लक्ष देतो. त्या स्टारवरती तो लक्ष देतो, तिथं झूम करून तिथं फोटो काढून आपल्याला पाठवतो आणि त्यानुसार आपण काय करतो त्याचे निरीक्षण करतो आणि निरीक्षण केल्यानंतर आपण बेसिकली बोलवतो ते काय आहे ह्याचा शोध लावायचा आपण प्रयत्न करतो. ठीक आहे. हे तर गोष्ट झाली आता हबल टेलिस्कोप बद्दल. आता आपण बघूया की स्टार्स, व्हॉट इज स्टार्स ह्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. तर स्टार्स आणि आपल्याला सर्वात जवळचा स्टार्स आणि सर्वात इम्पॉर्टंट स्टार आपल्यासाठी जो आहे त्याचं नाव आहे सन. त्याचं नाव आहे सन. लेट्स टॉक अबाउट दिस सन. आपण त्याच्याबद्दल आता बोलून घेणार आहोत. म्हणजे बेसिकली वी आर टॉकिंग अबाउट द स्टार्स. सन बद्दल आपण आता बोलून घेणार आहोत. तर बघा, व्हॉट इज स्टार? द स्टार्स इज बेसिकली द thousands of twinkling stars we observe in the clear night sky, a part of the Milky Way. But some of the stars that we see are bright, whereas the others are faint.
The stars radiating different colors such as the blue, white, yellow, reddish, we can be seen in the sky. We also see the stars with varying brightness, that is luminous. The birthplace of the stars are the huge nebulae. So nebulae, sorry, that is nebulae, and made of dust particles of gases. Generally, the surface of the temperature of the star range to 3,500 degrees Celsius to 50,000 degrees Celsius. The color of the stars change according to their temperature. तर बघा बेसिकली यांच्यामध्ये आपल्याला काय सांगण्यात येतं की स्टार्स म्हणजे बेसिकली काय, तर आपण स्टार्स जनरली आपण काय बघत होतो, स्टार्स म्हणजे आपल्याला काय माहित होतं की आपण चमचमणारे तारे. जेव्हा आपण अवकाशामध्ये बघतो बघा, इकडे एक फोटो दाखवलेला ज्याच्यामध्ये एक मुलगा अवकाशात बघतो. अवकाशामध्ये जे बघत आहे चमचमणारे ज्या गोष्टी दिसतात आहे त्यांना आपण काय म्हटलेलं होतं, स्टार्स असं म्हटलेलं आहे. परंतु एक्झॅक्टली स्टार्स जर आपण बघायला गेलं तर आपला सन हा सुद्धा एक स्टार आहे. तर हे जे स्टार्स आपण बेसिकली बोलतो हे ना आपण वेरियस सन असं सुद्धा आपण म्हणू शकतो. वेरियस सन म्हणजे वेगवेगळे हे काय आहेत, हे वेगवेगळे हे सूर्य आहेत असं म्हटलं तरीही चालेल. आता बघा ह्याच्यामधली अजून एक गोष्ट अशी आहे की हे जे तारे आहेत, हे जे तारे आहेत, हे जे सण आहेत, हे आपल्याला वेगवेगळ्या कलर मध्ये सुद्धा दिसू शकतात. तर कोणते लाल किंवा व्हाईट किंवा येलो किंवा रेडिश, ब्ल्यू अशा कलर मध्ये आपल्याला ते बेसिकली दिसू शकतात. अशा कलर मध्ये बेसिकली आपल्याला ते दिसू शकतात. ओके, दिसू शकतात आणि त्यांना आणि जेव्हा आपण अवकाशात बघतो तेव्हा कोणते कोणते स्टार्स हे आपल्याला जास्त ब्राईट दिसतात, तर कोणते कोणते स्टार्स आपल्याला कमी फेंट दिसतात. तर बेसिकली त्यांचे जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्स वरून आपण जो एकदम फेंट फेंट म्हणजेच काय एकदम आपल्याला अंधुक दिसतो आणि जो आपल्याला एकदम छोटा दिसतो तो आपल्याहून खूप लांब असतो. परंतु जो स्टार आपल्याला ब्राईट आणि एक चांगला मोठ्या आकारामध्ये दिसतो तो आपल्याला जवळ आहे. त्याचनुसार आपण बघू शकतो, एक अंदाज लावतो, जो सन आहे, जो सूर्य आहे, तो आपल्याला बऱ्यापैकी दिसत असतो आणि तो आपल्याला जवळ असल्या कारणाने त्याचा कलर, त्याचा रंग तो सुद्धा आपल्याला दिसू तो पण आपल्याला दिसतो. तर त्याचप्रमाणे आपण बोलतो की जे स्टार्स आहेत त्याचे ब्ल्यू, व्हाईट, येलो, रेडिश अशा प्रकारचे त्याचे रंग आहेत. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की सूर्य हा किती तप्त आहे. सूर्य हा किती तप्त आहे. तर जनरली जसे स्टार्स असतात हे सुद्धा तप्त असतात आणि ह्यांचे बेसिकली तापमान हा 3,500 पासून ते 50,000 डिग्री सेल्सिअस पर्यंत जातो. म्हणजे विचार करा, आपल्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला उन्हाळ्यामध्ये आपलं 45, 48 पर्यंत आपलं तापमान जातं आणि आपल्याला एवढी गरमी होते. तर विचार करा, जस्ट थिंक अबाउट दिस, थिंक अबाउट दिस की सूर्यावरती किंवा वेगळ्या स्टार्सवरती 3,500 डिग्री सेल्सिअस पासून ते 50,000 डिग्री पर्यंत एवढं तापमान तिथं असतं. तर जस्ट थिंक अबाउट दिस, त्याच्यावर तिथे केवढी गरमी असू शकते. फर्स्ट थिंग इज दिस. सेकंड थिंग इज आपण असं बोलतो की ह्यांचं जे काही क्रिएशन आहे ते न्यूबेला मधून असलेलं आपण बघू शकतो. ते न्यूबेला वरून ते क्रिएट झालेलं आपण त्यांचं बघू शकतो. द बर्थ प्लेस ऑफ द स्टार आर द ह्यूज न्यूबेला. तर न्यूबेला म्हणजे काय? तर आता न्यूबेला म्हणजे काय ते आपण बघूया. तर न्यूबेला म्हणजे असं की एक डस्ट पार्टिकल आणि गॅसेस पार्टिकलचं एक संघटित झालेला साचा. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल आता आपण बघू शकतो. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक सांगतो. इफ सपोज ब्लँक पेजमध्ये आता समजा की इथे इथे काही डस्ट पार्टिकल, काही गॅसेस पार्टिकल, काही डस्ट पार्टिकल, काही गॅसेस पार्टिकल असं ते इरेग्युलर शेपमध्ये म्हणजे त्यांना काही डिफायनाइट शेप नाही. एक इकडे आहे, एक इकडे आहे, एक इकडे आहे, एक कुठेतरी लांब आहे. तर बेसिकली होतं काय, की यांच्या पार्टिकलमध्ये असणारे ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघा मी पुन्हा एकदा सांगतोय. यांच्या पार्टिकल मध्ये असणारे ग्रेविटेशनल फोर्स, तो मैं क्या बोल रहा हूँ सुन लो, ओके. तो कैसा रहता है, गैसेस पार्टिकल और डस्ट पार्टिकल. तो गैसेस पार्टिकल और डस्ट पार्टिकल, इधर मैं गैस लिखता हूँ और यहाँ पे लिखता हूँ डी. डी फॉर डस्ट पार्टिकल, जी फॉर गॅसेस पार्टिकल. गॅसेस म्हणजे काय, वायू, डस्ट म्हणजे धूळ. तो गॅसेस पार्टिकल, डस्ट पार्टिकल म्हणजे वायू आणि धूळ हे जे कण असतात हे एकमेकांपासून जरा एकाच ठिकाणी असतात, परंतु ते एकमेकांपासून जरा लांब असतात. परंतु यांच्यामध्ये होतं काय, की बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, मतलब यांच्यामध्ये असणारे गुरुत्वाकर्षण बल और इनमें रहने वाला ग्रेविटेशनल फोर्स की वजह से ये एक दूसरे को अट्रैक्ट करने लगते हैं, ये एक दूसरे को अट्रैक्ट करने लगते हैं और वो एक साथ जमा होने लगते हैं और ये फिर एक साथ जमा होने लगते हैं और ऐसे जमा हो के म्हणजे दे स्टार्टेड गैदरिंग और स्टार्ट टू गैदरिंग होने के बाद उनका जो ग्रेविटेशनल फोर्स है वो और बढ़ जाता है और बढ़ने के कारण वो गैदरिंग होने के बाद वे फिर मतलब बेसिकली जो गॅसेस आहे, गॅसेस और डस्ट पार्टिकल वो क्या करते हैं, इरेग्युलर एक सर्कल म्हणजे एक्झॅक्ट सर्कल नाही परंतु एक सर्कल लाईक स्ट्रक्चर ते फॉर्म करतात. सर्कल लाईक स्ट्रक्चर फॉर्म केल्यानंतर त्यांच्यामधल्या असणाऱ्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स के कारण
त्यांच्यामध्ये असणाऱ्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सके कारण त्या ह्याच्यावरती प्रेशर म्हणजे दाबा प्रेशर म्हणजे आता बघा ह्यांच्यावरून आता ह्यांचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स बेसिकली काय करतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स सगळ्यांना आपल्याकडे अट्रॅक्ट करत असतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स बेसिकली यांना आपल्याकडे अट्रॅक्ट करत असतो तर हे जे गॅसेस हे काय करतात ते गॅसेस काय करतात हे गॅसेस जे असतात ते सुद्धा अट्रॅक्ट होतात ते सुद्धा अट्रॅक्ट होतात आणि जास्त अट्रॅक्ट झाल्या कारणाने ह्यांच्यामध्ये प्रेशर किंवा टेम्परेचर आणि प्रेशर हे दोघे बोलू शकतो टेम्परेचर आणि प्रेशर हे दोघेही वाढतात आणि एवढे प्रचंड वाढतात की तिथे मग नंतर एवढी गरमी वाढते एवढा प्रेशर वाढतो आणि एवढा टेम्परेचर वाढतो की नंतर आपला सूर्य ज्याप्रमाणे एक भट्टी झालेला आहे सन आपल्याप्रमाणे ज्याप्रमाणे भट्टी झाला ते म्हणजे काय बेसिकली होतं काय कि प्रेशर ज्यादा से ज्यादा बढ़ने के कारण टेम्परेचर ज्यादा से ज्यादा बढ़ने के कारण वो गॅसेस जलना चालू हो जाते वो गॅसेस जलना चालू हो जाते म्हणजे ते जे वायू असतात ते वायू पार्टिकल असतात दाब म्हणजे प्रेशर जास्त वाढल्या कारणाने तापमान जास्त वाढल्या कारणाने ते गॅसेस आहेत ते काय होतात बर्न व्हायला चालू होतात मग फिर हे जलना चालू हो जाते बर्न व्हायला चालू होतात फिर जळतात आणि जळून जळून मग नंतर मग एनर्जी एनर्जी फॉर्मेशन आपण बघू शकतो मग एनर्जी फॉर्म होते आणि त्याचनुसार मग सन हे काय होतात सन हा जन्म घेतो त्याचप्रमाणे स्टार्स आणि सन हा जन्म घेतो आणि त्याच ह्याच्यामध्ये आपण बघतो तर बघा टेम्परेचर बऱ्यापैकी जर कमी असेल तर त्याचा ब्ल्यू कलर होतो परंतु टेम्परेचर म्हणजे त्या आगेचा कलर आपल्याला माहिती असेल आगेचा कलर हे थोडेसे आपल्याला रेड येल्लो आणि ब्ल्यू हे 3 कलर आपल्याला बेसिकली आगेमध्ये दिसत असतात जर गॅस सिलेंडरच्या आगीला जर आपण ऑब्झर्व केलं गॅस सिलेंडरच्या किंवा आपली जी शेगडी आपण ज्याला म्हणतो त्याच्यावरती जर आगीला जर आपण ऑब्झर्व केलं त्याच्यावर आपल्याला ब्ल्यू कलर आपल्याला येल्लो कलर आणि आपल्याला रेड कलर आपल्याला दिसतो तर त्याचप्रमाणे हे सुद्धा जर टेम्परेचरवर बेसिस होतं तर टेम्परेचर जरा थोडं बऱ्यापैकी थोडं प्रमाणात जर कमी असेल तर तो स्टार्च आपला ब्ल्यू दिसतो जर टेम्परेचर वाढलं तर येल्लो दिसतो जर खूप वाढलं तर आपला रेडिश कलर दिसायला लागतो तर त्याचप्रमाणे त्या स्टारचे सुद्धा म्हणून इथं सेंटेन्स काय बोललेलं आहे की द कलर ऑफ द स्टार चेंजेस अकॉर्डिंग टू देअर टेम्परेचर त्याचमुळे इथं बोललेलं आहे द कलर ऑफ द स्टार्स इज चेंजेस अकॉर्डिंग टू देअर टेम्परेचर म्हणजे टेम्परेचर जसं हळूहळू वाढतं त्याचप्रमाणे त्यांचं ब्ल्यू येल्लो अँड रेड अशा प्रकारचे कलर सुद्धा चेंज असलेला आपण बघू शकतो ठीक आहे सो आता आपण बघूया द सम टाइप्स ऑफ स्टार तर स्टारचे आपण बघूया तर दिस इज द थिंग अशा प्रकारे नेब्युलावरून आपला स्टार्स किंवा सन हा बॉर्न होतो तर अशा प्रकारे ही जी प्रोसेस आपण मी तुम्हाला सांगितली तर या प्रोसेस वरूनच आपला जो सूर्य आहे तो पैदा होतो तो बॉर्न होतो राईट आता सम टाइप ऑफ स्टार्स आपण बघूया सम टाइप ऑफ स्टार्स कोणते कोणते द सन लाईक स्टार्स म्हणजे आपल्या सूर्यासारखे काही स्टार म्हणजे बघा these stars can be slightly smaller or bigger than the sun, but there is a lot of difference in their temperature. For example, the stars like Sirius, Alpha Centauri, Alpha Centauri. तो बेसिकली यहाँ पे बोला सनलाइट स्टार जो अपने सन के जैसे दिखते हैं सनलाइट स्टार मतलब क्या आपल्या सन सारखे ते दिसत होतं सन म्हणजे सूर्य यांच्यासारखे ते दिसत सूर्यासारखे काय दिसणारे काही वेगळे तारे आहेत तर ते कदाचित सूर्यापेक्षा मोठे पण असू शकतात किंवा कदाचित सूर्यापेक्षा छोटे सुद्धा असू शकतात आणि त्यांच्या तापमानामध्ये पण बदल असू शकतो पुढे आपल्याकडे आहे रेड जायंट स्टार पुढे आपल्याकडे आहे लाल भडक किंवा लाल आणि खूप मोठा असलेला स्टार तर तो बेसिकली कसा असतो त्याचा टेम्परेचर ऑफ द स्टार रेंज बिटवीन 3000 to 4000 degree Celsius. But their luminous can be the 100 times more than the that of the sun. The diameter is the 1 to 100 times that of the sun and they are red in color. So basically red giant जर आपण बोललो रेड जायंट स्टार म्हणजे लाल कलरचा तारा तर त्या कलर मध्येच आपल्याला कळतो त्याच्या नावावरूनच आपल्याला कळतो की तो लाल कलरचा आहे तर बेसिकली त्याचं तापमान हा 3000 ते 4000 डिग्री पर्यंत आपल्याला दिसून पडतो राईट त्याच्यानंतर तो आपला सूर्यापेक्षा जास्त प्रकाश त्याच्यामध्ये असलेला आपण बघू शकतो सूर्यापेक्षा जास्त प्रकाश असलेला आपण त्याच्यामध्ये बघू शकतो ते पण किती 100 टाइम्स मोर सन मोर वी कॅन से ल्युमिनस म्हणजे काय ल्युमिनस म्हणजे स्वतःमध्ये असलेली लाईट स्वतःमध्ये असलेली एनर्जी त्याला आपण ल्युमिनस असं म्हटलेलं आहे तर ल्युमिनस हा रेड जायंट स्टार्स मध्ये ल्युमिनस आपण त्याला ल्युमिनस शिप त्याचे किती 100 टाइम्स मोर आहे
नंतर आपण बघूया अशा प्रकारे रेड जायंट स्टार झाला. इस प्रकार हम लोग रेड जायंट स्टार को हम लोग बोल सकते हैं. रेड जायंट स्टार इज व्हाट? रेड जायंट स्टार एक ऐसा स्टार रहता है जो हमारे सन के जैसा ही रहेगा, लेकिन लेकिन उसकी जो एनर्जी और उसकी जो रोशनी रहेगी वो 100 टाइम्स, 100 गुना ज्यादा रहेगी. ओके. और उसका जो डायमीटर रहेगा वो भी 10 से लेके 100 टाइम्स ज्यादा रहेगा. मतलब वो बड़ा भी रहेगा और प्लस उसका जो टेम्परेचर और उसका जो लाइट रहेगा, एनर्जी रहेगा, वो भी ज्यादा रहेगी. अभी हम लोग बोलेंगे सुपरनोवा. तो व्हाट इज सुपरनोवा? So these are even the bigger and the larger than the red giant stars. Their temperatures between the 3000 to 4000, but their diameter can be more than the 100 times greater than of the sun. तो यहाँ पे देखो, तो यहाँ भी बाद में हम लोग का पाता नंबर आता है सुपरनोवा का. तो आता सुपरनोवा बद्दल बोलतो. तर सुपरनोवा म्हणजे काय? तर सुपरनोवा हा रेड जायंट स्टार पेक्षा सुद्धा मोठा असतो. म्हणजे बघा, सर्वात नॉर्मल जे स्टेज आहे त्याला आपण सनलाइट स्टार म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर जो असतो मोठा त्याला आपण रेड जायंट स्टार म्हटलेलं आहे. पण त्याच्याहून जो मोठा असतो त्याला आपण सुपरनोवा असं म्हटलेलं आहे. त्याला सुद्धा आपण सुपरनोवा असं म्हटलेलं आहे. तर याचे सुद्धा ल्युमिनस आणि तो अजून 100 टाइम्स मोर असतो. तो अजून 100 टाइम्स मोर असलेला आपण बघू शकतो. 100 टाइम्स मोर बिगर अँड 100 टाइम्स मोर मोर ब्रायटर दॅन द रेड जायंट स्टार असं बोलू शकतो. म्हणजे तो सुपरनोवा जो स्टार्स आहे तो 100 गुणा जास्त मोठा असलेला आपण बघू शकतो. 100 गुणा जास्त रोशनी त्याच्यामध्ये असलेले आपण बघू शकतो. तर असा आपला सुपरनोवा. आता पुढचा आपल्याकडे बायनरी और ट्विन स्टार. बायनरी और तो यस, तो नाउ वी आर टॉकिंग अबाउट द बाइनरी और द ट्विन स्टार. तो अभी हम लोग बाइनरी और ट्विन स्टार के बारे में बात करेंगे. तो मोर देन हाफ ऑफ द स्टार इज लाइक द बाइनरी स्टार्स. These are consist of two stars and revolve around each other. At the time, the 3 or 4 stars that revolve around each other have also been located. मतलब बाइनरी और ट्विंस. अभी ट्विंस हमने बोला तो हमको पता चलता है ट्विंस यानी दो, जो दो ऐसे दो जो एक जैसे दिखते हैं. हम लोग ट्विंस ब्रदर, ट्विन सिस्टर, मतलब जुड़वा बहने, जुड़वा भाई, ये नाम हमने सुना है. या फिर जुड़वा भाई बहन ऐसा हमने सुना है. म्हणजे आपण ट्विन सिस्टर म्हणजे जुळे भाऊ बहीण किंवा जुळे भाऊ जुळे बहीण किंवा जुळे भाऊ बहीण अशा प्रकारच्या संकल्पना आपण ऑलरेडी ऐकलेली आहे. तर त्याचप्रमाणे स्टार्स म्हणजे जे आपला सन आहे, सूर्य आहे, त्याच्या सुद्धा जुळे भाऊ आणि जुळे भाऊ असण्याची शक्यता आहे. तर कधी कधी काही काही स्टार्स असे आहेत जे जुळे आहेत आणि ते एकमेकांभोवती फिरत आहेत. ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे आपलं अर्थ स्ट्रक्चर भोवती फिरते, त्याचप्रमाणे हे जे ट्विन स्टार्स आहेत ते सुद्धा एकमेकांच्या भोवती फिरत असलेलं आपण बघू शकतो. आणि त्यांनाच बायनरी आणि ट्विन स्टार असं म्हटलेलं आहे. तो बाइनरी और ट्विन स्टार यानी क्या? तो हमने जो जुड़वा भाई या फिर जुड़वा बहन के जैसे जो जो बात हमने की थी, उसी प्रकार जो हमारा सूरज है, जो सन है, तो सन का भी जुड़वा भाई है. और वो क्या करते हैं? वो एक दूसरे के इर्द गिर्द घूमते रहते हैं. एक दूसऱ्याच्या आजूबाजूला वो रिवॉल्व करते रहते हैं. एक दूसरे के अगेंस्ट वो रिवॉल्व करते रहते हैं. ठीक है. आगे भी हम लोग बात करेंगे. नाउ वी आर टॉकिंग अबाउट दी यस the variable stars. So variable stars mean what? The luminance and the shape of these stars are not stable. They are constantly or contracting or expand. They are continuously contracting or contracting and expanding. When a star expands, it emits less energy, and such time its brighter or its brightness decreases. As against this, when the stars contract, its surface temperature increases and the star emits the greater energy and appears brighter. For example, the pole star. For example, the polarized and the pole stars. Variable star. तो वेरिएबल स्टार्स है क्या? तो नाम से हमें पता चला वेरिएबल स्टार का. तो उसका जो शेप है वो डिफाइनेट नहीं है. वो कभी छोटा होता है तो कभी बड़ा होता है. तो लेकिन जब भी वो बड़ा होता है तब उसका टेम्परेचर और उसका ब्राइटनेस कम हो जाता है. लेकिन वो जैसे छोटा हो जाता है तो उसका टेम्परेचर और ब्राइटनेस बढ़ जाता है. और उसका एग्जाम्पल है हमारे पास पोलराइज और जो पोल स्टार. द पोलराइज एंड द पोल स्टार हम लोग उसको कह सकते हैं. तो वेरिएबल स्टार्स म्हणजे काय? तो व्हाट इज मीन बाय वेरिएबल स्टार्स? तो वेरिएबल स्टार्स डू नॉट हैव देयर और द फिक्स और स्टेबल शेप. its shape can be increased or it can be decreased. So it can be decreased or it can be increased. Okay.
तर म्हणजेच काय की व्हेरिएबल स्टार्स आहे त्यांचा जो आकार आहे तो कमीत कमी होऊ शकतो आणि त्यांचा आकार आहे जास्तीत जास्त होऊ शकतो. तर इट कॅन बी एक्सपांड आणि इट कॅन बी कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे ज्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्ट आणि एक्सपांडिंग हे जे म्हणजे प्रसारण पावने आणि आकुंचन पावने मतलब बढ़ना और छोटा होना. कॉन्ट्रॅक्टिंग यानी छोटा होना म्हणजे आकुंचन पावणे. एक्सपांडिंग म्हणजे प्रसारण पावणे म्हणजे वाढणे. तर हे जे दोन फॅक्टर्स आहेत किंवा हे जे गुण आहेत ते एका स्टार्स मध्ये सुद्धा दिसू शकतात, एका सन मध्ये सुद्धा दिसू शकतात. तर असं जेव्हा दिसतं तेव्हा त्या सनला आपण व्हेरिएबल स्टार्स असं म्हणतो. परंतु जेव्हा त्यांचा आकार वाढतो तेव्हा त्याचे टेम्परेचर आणि ब्राईटनेस हे कमी होऊन जाते. वाईल जर तो छोटा झाला तर त्याचं टेम्परेचर आणि ब्राईटनेस हे वाढतं. ठीक आहे. आय होप यू अंडरस्टँड दिस लेसन. ह्याचा पुढचा जो सिनॅरिओस आहे जो सोलर सिस्टम अँड द सन वगैरे त्याच्याबद्दल आपण नेक्स्ट सेशन मध्ये बोलणार आहोत. ठीक आहे.